कर्माचा विचार येतो. संन्यास म्हणजे कर्तृत्व आणि फलास्वाद दोन्हींचाही ज्याने त्याग केला तो खरा त्याग आहे, तो खरा संन्यास आहे. आणि संन्यासची फलश्रुती आत्मसाक्षात्कार. मग त्यासाठी कर्माचा भाग राहतच नाही, कारण आत्मा आणि कर्म यांच्यामध्ये विरोध आहे. अज्ञान आणि कर्म यामध्ये विरोध नाही. ज्या अर्थी कर्माचा विचार झाला आहे त्या अर्थी देह तादात्म्यवान अज्ञानी महापुरुषांच्या कर्माच्या संबंधाने जेव्हा विचार होतो तेव्हा ते कर्म उत्पन्न होण्यासाठी लागणारी जी कारणमीमांसा आहे त्या कारणमीमांसेचा या ठिकाणी विचार चाललेला आहे. पंचैतानी महाबाहू कारणाने निबोध सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्म. कर्माचा विचार चालल्यामुळे भगवंतानी अर्जुनाला जे विशेषण दिलेलं आहे तो कर्म करण्यामध्ये अत्यंत पारंगत आहे. योग कर्मसु कौशलम. कर्मातली कुशलता अर्जुनाला माहिती आहे. आणि कर्मातली कुशलता कशात असेल तर समत्वम योग उच्यते. सगळ्या प्रकारच्या कर्मामध्ये राहत असताना चित्ताला समतोल स्थितीमध्ये ठेवणं हे सगळं कर्मातलं रहस्य आहे. नाहीतर अनुकूल प्रतिकूल कर्म घडलं की त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. मग तिथे समत्व चित्ताचं राहत नाही. समत्व चित्ताचं ठेवण्यासाठी त्याला अभ्यासच लागतो. काल प्रत्यक्ष असा अनुभव आला की डॉक्टर साहेबांच्या घरी जाण्याचा योग आला आणि तनुचा जो अपघात झाला, ऍक्सिडेंट थोडासा, तेव्हा त्याला पाहिल्यानंतर अस्वस्थ मी झालोच. पण अल्हाट मॅडम ज्या तनुच्या मातोश्री आहे त्यांना मी पाहिल्यानंतर असं वाटलं की ह्याच आजारी आहे. म्हणजे पूर्ण शरीरातलं चैतन्यच हरवलं की काय. म्लान चेहरा आणि पूर्णपणे शरीरातली चैतन्यच हरवलं की काय असं. याचं कारणच एक आहे. तत्वज्ञान बोलताना ठीक वाटतंय, पण आपलं तत्वज्ञान अनुकतेवरती आणि प्रतिकृतेवरती बरंच अवलंबून असतं. म्हणजे मीही त्यामध्ये आहे. म्हणजे बोलतोय म्हणजे बोलणारा हा पहिल्यांदा त्यामध्ये येतो त्या विषयामध्ये. अनुकूलता असेल की आपलं तत्वज्ञान छानपैकी चालतं, पण प्रतिकूलता आली की तत्वज्ञानाचा भाग हा डळमळीत होतो विचाराने. आपण अस्वस्थ होतो. आणि मग इथे समत्व चित्ताचं बिघडून जातं. एवढंच नाही तर काल आम्ही दुसऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्या मॅडम हे डॉक्टर होते. ते म्हटलं मला नाही पाहायचं, मला नाही पाहायचं.
का पाहावंसं वाटत नाही? त्या त्या म्हणाल्या की आपल्या जवळच्या व्यक्तीचं पाहिल्यानंतर मन अस्वस्थ होतं. म्हणजेच असं आहे की कर्म अनुकूलतेचं कर्म असेल तेव्हा आपले विचार चांगले राहतात. पण प्रतिकूलता झाली की मग अ, आपलं हे सगळं संतुलन बिघडतं. त्यात पहिला माझाही नंबर आहे. मीही अनुभवलेलं आहे. म्हणून यासाठी प्रदीर्घ अभ्यासाची गरज आहे. मला काय, तुम्हाला काय, कोणालाही. समत्वम योग उच्यते. सर्व प्रकारच्या कर्मामध्ये अनुकूल जरी घडलं, प्रतिकूल जरी घडलं, चित्ताला सम ठेवणं हेच खरं कर्मातलं कौशल्य आहे. योग कर्मसु कौशल्य. कर्मातलं कौशल्य काय आहे? कर्मातलं कौशल्य आहे समत्वम योग उच्यते. चित्ताची समतोल अवस्था. पण मग समतोल अवस्था राहत नाही. का राहत नाही? प्रतिकूल कर्म घडलं की आपली मनाची अवस्था विचलित, आणि अनुकूल जरी घडलं तरी विचलित होते. एक्साइटमेंट होते. आणि प्रतिकूल घडलं तर मग एक प्रकारचा नर्वसनेस येतो. ठीक आहे, मातृत्व ही गोष्ट वेगळी असते. त्याचं स्पष्टीकरण आपण शब्दाने देऊ शकत नाही. हा एक उच्च कोटीचा उदात्त भाव असतो. त्याचं आपण समर्थन करायलाच पाहिजे. पण एक तटस्थतेने आपण जर विचार केला तर मग कर्म कधी अनुकूल घडतं, कधी प्रतिकूल घडतं. चित्ताची समतोल स्थिती विचलित होते. मग अशा वेळेस ते कर्म जेव्हा घडतं तेव्हा ते कर्म योग्य असेल किंवा कर्म अयोग्य असेल, न्याय्य असेल किंवा अन्याय्य असेल, शास्त्रीय असेल किंवा अशास्त्रीय असेल, अपेक्षित असेल किंवा अनपेक्षित असेल, आशादायी असेल किंवा निराशादायी असेल, सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, ते कर्म जेव्हा घडतं एखादं कोणतंही, when particular action happens in particular person's life, what are the causes for that? काय कारण आहे? भगवान त्या कारणांचा विचार करतात की हे महाबाहो, सव्यसाची अर्जुना, तू एका हाताने बाण नाही मारत, तर दोन्ही हाताने बाण मारतो, शरसंधान करतोयस. मे निबोध, माझ्याकडे नाही. काय ऐकायचं आहे? सर्व कर्मणाम सिद्धये. जेवढे काही कर्म घडतात त्या सगळ्या कर्माच्या निर्मितीसाठी, त्या सगळ्या कर्माच्या उत्पत्तीसाठी काय कारण आहे? सर्व कर्म सिद्ध आहे. इथे सर्व असं म्हणताना मग मगाशी प्रतिकूल, शास्त्रीय अशास्त्रीय, सगळ्याच प्रकारचे कर्म, त्या सगळ्या प्रकारच्या कर्माच्या सिद्धीसाठी काय आहे? सांख्ये कृतांते. कृत म्हणजे कर्म, अंत म्हणजे शेवट. ज्या शास्त्राच्या मध्ये विचार करत असताना
कर्माची जिथे परिसमाप्ती होते, म्हणजे कर्माचा अस्तित्वच राहत नाही, कर्मात ज्यामध्ये कर्माची परिसमाप्ती होते, कृतांते. कृतांते, कृत म्हणजे कर्म, त्याचा जिथे परिसमाप्त होता असा वेदांत. अशा वेदांताच्या मध्ये सांख्य कृतांते प्रोक्तानी, अर्थात अशा वेदांत दर्शनामध्ये सर्व कर्मणाम सिद्धये, सम्यक पद्धतीने जिथे विचार मांडला जातो असा असा हा सम्यक पद्धतीचा विचार. सांख्ये कृतांते तिथे हा सांगितला आहे. काय सांगितलं आहे? इमानी पंचकारणानी, या वेदांत दर्शनामध्ये सर्व प्रकारच्या कर्माच्या सिद्धीसाठी, उत्पत्तीसाठी, परिपूर्ततेसाठी इमा आणि पंचकारणानी ही 5 प्रकारचे कारण सांगितले आहे. भगवंत म्हणतात, मे निबोध. ही सगळी कारण मीमांसा जी आहेत ती माझ्याकडून समजून घे. म्हणून गीतेमध्ये आपल्याला विचार येऊन गेला आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, किंवा सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळ्या कर्माची परिसमाप्ती ही ज्ञानामध्ये होते. कृतांते, कृतम असं म्हणताना कर्म असं म्हटलंय. कृतम इति कर्म उच्यते तस्य अंतः परिसमाप्ती यत्र स कृतांतः कर्मांतः इत्येत. सगळ्या कर्माचा अंत जिथे होतो असं ज्ञान आहे. अशा ज्ञान मीमांसेच्या संबंधानं ह्या कर्माची चर्चा होताना तिथे सांगितलं आहे पंचकारणाने, पंचकारणाचा विचार तिथे सांगितलं आहे. भगवंत म्हणतात, हे कोणाकडनं ऐकण्याच्या ऐवजी मीच हा विचार माझ्या मुखाने तुला सांगतो. मी निबोध, माझ्याकडून ती गोष्ट समजून घे. असा हा थोडक्यात पंचेतानी महाबाहो कारणाने निबोधने संख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धे सर्व कर्मण, असा हा थोडक्यामध्ये या श्लोकाचा भावार्थ झाला. यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार मांडला आहे तो पहिल्यांदा एक भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या मध्ये झालेला प्रेमाचा संवाद, एक भावनिक संवाद ह्या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी मांडले. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने हा कसा विचार विकसित होत जातो तो विचार पाहतानाच आपल्या ध्यानी पहिली ओळी आहे. आणि 5ही कारणे ती तू जाणसील विपायी, जे शास्त्र उभोनी बाहे बोलती तयाते. 5ही, ते 5ही कारण तुला मी आता पुढच्या श्लोकामध्ये प्रत्येक कर्माला ही 5 कारण आहेत असं मी आता त्याचं सुतवाच्य केलं. पंचैतानी महाबाहो कारणाने, पंचैतानी कारणाने मी निबोध. प्रत्येक कर्माला 5 कारण जी आहेत ती माझ्याकडनं ऐक. आणि ती कशा करता आहे? सर्व कर्माणाम सिद्धये, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी. कुठं सांगितलंय? सांख्ये कृतांते प्रोक्ता. हा सम्यक विचार कर्माचा जिथे अंत होतो तो वेदांत, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि म्हणून ह्या 5ही कारणे ती तू जाणसील विपाये. विपाये
कदाचित अर्जुना, पाचही कारणे ती तूही जाणशील उपाय. कारण ही शब्दाचा प्रयोग दोनदा आहे. पाचही, तूही, तू सुद्धा, पाचही कारणे सुद्धा. ही पाचही कारणे ती, ही जी पाच आहे ना, ही पाचही कारणे असं म्हणताना यामध्ये प्रत्येक कर्माला ही पाचच कारण आहेत. सहा नाही, चार नाही, किंवा दोन नाही, किंवा एक नाही. म्हणून आपण म्हणतो ना, पाचची पाच पण तुम्ही आलात का घरातून? म्हणजे तुमच्या घरात पाचच व्यक्ती आहात आणि तुम्ही पाचही आलात, म्हणजे तुम्ही सगळेच आलात. या अर्थानं पाचही तीही कारणे प्रत्येक कर्माच्या यशस्वीतेसाठी किंवा निर्मितीसाठी, ही जी पाच कारण आहेत, पाचची पाचही कारणे कदाचित तू सुद्धा जाणत असशील. तूही जाणत असशील असं म्हटलं असं चाललं असतं, परंतु भगवंत म्हणतात तू सुद्धा जाणत असशील. याचं कारण आहे काय? अर्जुन त्या काळातला एक सुशिक्षित आणि सर्व शास्त्र जाणणारा होता. त्यांच्या घरामध्ये अनेक ऋषी मुनी येत होते, त्यामुळे शास्त्राचे सिद्धांत सहज त्याच्या ध्यानी मनी असतीलही. कारण तुमच्याकडे मोठमोठे ऋषी मुनी येऊन शास्त्र चर्चा करत होते, आणि तो तर सगळं ते ऐकतच असतील ना. जे शास्त्र उभवणी बाहे तया ते बोलती. जेवढं शास्त्र आहे वेदांत दर्शनाच्या संबंधाचे, ते सगळे बाह्य उभवणी हात उंच करून या पाच कारणाच्या बद्दल सारखे बोलत असतात, चर्चा करत असतात. म्हणून शास्त्रे बाह्य उभवणी तया ते बोलती. त्या पाच कारणाच्या संबंधाने शास्त्र हात उंच करून सांगत असतात. आणि तुमच्याकडे तर शास्त्रांची चर्चा अर्जुना, व्यास स्वतः येऊन तुमच्याकडे चर्चा करायची. व्यास, त्याचबरोबर नारद, देवल, हे सगळे मंडळी येऊन तुमच्याकडे चर्चा करत असेल. त्यामुळे कदाचित तुला ह्या पाचही कारणांचा विचार तुला माहिती असेल, कारण ही गोष्ट शास्त्र हात उंच करून बाहो करून ही गोष्ट कंठारावाने सांग. ही पहिली ही सुतवाचक आहे. मग शास्त्र हात बाहो उभारून सांगत आहे असा जो विचार सांगितला, त्याचा विस्तार ज्ञानेश्वर महाराज. वेदरायाच्या राजधानी. सांख्य म्हणजे कोण? वेदांताच्या निरूपणाच्या निशाणधुनी गरजती जीव. कसा विचार करतायत स्वामी? वेदरायाच्या राजधानी, वेदरूपी राजाच्या राजधानीमध्ये असलेले कोण? सांख्य. आणि वेदांत. शंकराचार्यांनी सांख्य शब्दाचा अर्थ वेदांतच केला. अशा सांख्य वेदांताच्या भुवनामध्ये, मंदिरामध्ये नगारा वाजतोय, नौबत वाजते. कशाची नौबत वाजते? निरूपणाची. निरूपण रूपी या नौबतीच्या द्वारे जी ध्वनी बाहेर पडतो,
तो ध्वनी जणू काही सगळीकडे गाजत आहे, घुमत आहे, प्रसिद्ध होत आहे. गर्जती झे, निरूपणाच्या निशाण ध्वनी गर्जती. वेदरूपी राजाच्या राजधानीमध्ये आणि सांख्य वेदांताच्या भुवनामध्ये निरूपणाच्या ह्या ध्वनी सारखा गरजत आहे. म्हणजे वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये, वेदांताच्या मध्ये या गोष्टीची सारखी चर्चा होत आहे की ह्या कोणत्याही कर्मासाठी ह्या 5 कारणांची आवश्यकता. म्हणून निशाण ध्वनी गरजती, निरूपणाच्या निशाण अर्थात या ठिकाणी निरूपणालाच इथे नौबद असं ध्वनीद्वारा ही गोष्ट गरजत आहे सांगितलं. ठीक आहे म्हटली. वेदाचा, वेदांताचा हा नामनिर्देश. मग काय ही वेदामध्ये काय अशी गोष्ट गर्जनेने सांगितली आहे, असाने सांगितली, त्याची चर्चा केली जाते, काय आहे त्याच्या संबंधाचा विचार. सर्व कर्म सिद्धी लागी, इथे सर्व प्रकारचे कर्म सिद्धी लागी. सर्व प्रकारचे कर्म असं म्हणताना नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त विहित निषिद्ध सगळेच कर्म, शास्त्रीय अशास्त्रीय, सर्व कर्म सिद्धी लागी, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी, सर्व कर्माची सिद्धी होण्याकरिता, परिपूर्तता होण्याकरिता, सर्व कर्माची फलद्रुपता होण्याकरिता या जगामध्ये ही 5च मुख्य कारण सांगितली. सर्व कर्म सिद्धी लागी इएची, म्हणजे हेच 5. मुद्दल हो जगी, मुद्दल म्हणजे भांडवल. हे 5 आणि 5च फक्त कोणत्याही कर्माच्या साठी उपयोगात असणारे हे 5च कारण आहे. तेथ न सुहावा अभंगी आत्मराज. आता हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे मुख्य गमक आहेत ते पण सांगून, म्हणजे हेच फक्त कर्म करण्यासाठी ज्याला सहाय्यभूत असतात त्या कर्माच्या संबंधाने आत्म्याला तुम्ही घेऊ नका बरं का. आणि म्हणून तेथ न सुवावा आत्मराजू, अभंगी आत्मराजू तेथे न सुवावा. आणि मग म्हटले अभंगी, कधीही भंग न होणारा असं जो आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाला या 5 कारणामध्ये तुम्ही ढकलू नका बरं. म्हणजे आत्म्याचा आणि कर्माचा काहीही संबंध नाही, म्हणून ह्या 5 कारणाच्या मध्ये कदाचित तुम्ही आत्म्याला त्यामध्ये घ्याल, पण कर्माचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही. तेथ न सुवावा, त्यामध्ये घालू नये, टाकू नये. कशाला? अभंगी आत्मराजू, असा जो आत्मराज आहे, आत्मतत्व आहे, त्या तत्वाला ह्या कर्माच्या संबंधामध्ये आपण घेऊ नये. अच्छा, ह्या बोलाची डांगुरटी ती प्रसिद्धीची आली किरीटी, म्हणून तुझ्या हन कर्णपोटी वसो हे काज. ह्या बोलाची डांगुरटी, ह्या कर्माच्या संबंधाचं जे बोलणं आहे शास्त्रामधलं, ते काही छोट्या स्वरूपा होत नाही, अनेक पद्धतीने होतं. त्याची गर्जना होते, दुपटी तिपटीने ते कर्म अनेकांच्या द्वारे सांगितलं जातं.
ती प्रसिद्धीची आली किरीटी. ही किरीटी ती प्रसिद्धीची आली. ह्या कोणत्याही कर्माला ही पाचच कारण आहेत. ही शास्त्रामध्ये मोठी चर्चा आहे. अनेक पद्धतीने चर्चा होते. आणि म्हणून तुझ्याही कर्णपटलावरती ही गोष्ट अत्यंत लिहिली असेल. सगळीकडे प्रसिद्ध आहे. तुझ्याही वरती गोष्ट आली असेल, पण जर आली तर आता माझ्या ह्या समविचार तू ऐकून घे आणि तुझ्या कानावरती या कर्माच्या संबंधाची जी माहिती आहे ती माझ्याकडनं तुझ्या कानावरती येईल. तुझ्या हन कर्णपोटी वसो हे काज. तुझ्याही कर्णपटलावरती हे काज वसो. या कार्याच्या संबंधीची जी मीमांसा आहे ही मीमांसा तुझ्याही कानावरती असायला पाहिजे. कारण म्हटले आणि मुखांतरी ऐकिजे तैसे कायसे हे ओझे मी चिद्रत्न तुझे असता. भगवान शिष्य रूपाने अर्जुनाची ही भूमिका काळजी घेतात. बाबा रे, मी ही गोष्ट तुला का सांगतो आहे? कोणाच्या तरी तोंडून येणारच आहे. मुखांतरी ऐकिजे. कोणीतरी तुमच्या घरामध्ये येते, कुटुंबातले कोणीतरी असेल, आई वडील कोणीतरी असाल, नातेवाईक असेल, आणखी कोणीतरी येईल संबंधी हितकारक आणि त्यांच्या ऐकिजे. अनेकांच्या मुखातून तो ऐकशील. पण मला असं वाटतं अर्जुना, तू मला सार सर्वस्व पूर्णपणाने शरण आला आहेस. तर मला असं वाटतं की कोणीतरी तुझ्या कानावरती सांगावं आणि उपकाराचा बोजा तुझ्यावरती असावा, हे मला काही समजणार. ते कायसे हे ओझे, तैसे हे ओझे कायसे. मग तुला दुसऱ्याने सांगावं ते माहिती व्हावं, अर्थात दुसऱ्याच्या उपकाराचं ओझ तुझ्यावरती कशाला? काय झालं म्हटलं असलं तर नाही म्हटले, मी चिद्रत्न तुझे असता हाती. अरे मी रत्न आहे. कसं रत्न आहे? चिद्रत्न आहे. म्हणजे ज्ञान हेच रत्न आहे. म्हणून ज्ञानाचं मूल्य, ज्ञानाची महती या जगामध्ये ज्ञानासारखी दुसरी कोणतीच पवित्र आणि मंगलमय आणि श्रेष्ठ वस्तू नाही. नही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. भगवंतानी चौथे अध्याय म्हणजे ज्ञानाचं महत्व सांगत असताना ज्ञानासाठी दुसरी कोणतीही पवित्र आणि मंगलमय गोष्ट नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. असं ज्ञानस्वरूप असणारा मी स्वतः परमात्मा रत्न, ज्ञान रत्न, चिद्रत्न तुझे अति असता. अरे तुझ्या हातामध्ये माझ्यासारखं ज्ञान रत्न तुझ्या हाती आहेत, प्रत्यक्ष तुझ्या ताब्यात आहेत. आणि मग कर्माची चर्चा कोणाच्या तरी मुखान ऐकून त्याच्या उपकाराचं ओझं तुझ्यावरती होणं, मी असताना काय करायचं आहे? मी तर ज्ञान रत्न आहे ना. आणि म्हणून मला असं नको वाटतंय की तुझ्याकडं कोणाचं ओझं व्हावं. तैसे कायसे हे ओझे मी चिद्रत्न, ज्ञान रूपी रत्न आहे. पण कसं आहे म्हटले, तुझे असती हाती, तुझे हाती असत, तुझ्या हातात आहे, मी तुझ्या ताब्यात आहे. तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे.
तुझं वर्चस्व माझ्यावरती आहे. त्यामुळे तू रुसला तर तर मी तुझा रुसवा काढण्याची माझी तयारी आहे. आणि तू रागावला तर मी ऐकून घ्यायला तयार. कारण तुझं माझ्यावरती इतकं प्रेम आहे, मी तुझ्या हातातलं खेळणं आहे. आणि मग तुझ्या हातात आहे, मी तुझ्या ताब्यात आहे, तुझ्या प्रेमात आहे. तू मला तुझ्या प्रेमाने इतकं जवळ केलं आहेस आणि मग तुझ्या कानावरती या कर्माच्या संबंधाचा विचार कोणाकडनं ऐकण्यापेक्षा माझ्यात मुखातनं ऐकणं. आणि मुखांतरी ऐकिजे तैसे कायसे हे ओझे विचित्र जे असता ते. हा जो सिद्ध आहे त्या सिद्धांताला उपोद्बलक असे काही दृष्टांत ज्ञानेश्वर मला ठेवतात. दर्पणो पुढा मांडलिया का लोकांची डोळ्या मानो द्यावा पाहावया आपुले निके. दर्पणो पुढा मांडलिया, सुंदर प्रकारचा आरसा आपल्या डोळ्यासमोर भिंतीला लावलेला. आणि तुम्हाला एखाद्या मोठ्या समारंभाला लोकांच्या मध्ये जायचं. आता काल आज वर्तमान काळात तर ती फॅशन आहे. स्वतंत्र रूमच तो असतो, ड्रेसिंग रूम. की आपण एखाद्या समारंभात, लग्न समारंभात, वाढदिवसाच्या समारंभामध्ये अगदी नटून थटून निघत असतो, मेकअप करून निघत असतो. आणि कधी कधी आपणच आहोत की नाही इतके मेकअप केलेला असतं, त्यामुळे आरशात बघावं लागतं, अरे मीच आहे की. म्हणून दर्पण पुढा मांडली आहे, म्हणून दर्पण पुढे मांडलेला असतो, तो आरसा आहे. आणि मग तिथे आपण आपल्या समारंभासाठी घातलेले जे कपडे आहेत ते मॅच होतात की नाही. पॅन्ट शर्ट मॅच होत नाही का, शर्टला पॅन्ट मॅच होते की नाही. अगदी पायाच्या नखापासून तर हाताच्या नखापर्यंत, पायाच्या बोटापासून तर होटापर्यंत मॅचिंगला अतिशय महत्व आहे लौकिक जगतात. मग असा आरसा आहे तर मग मी कसा दिसतो हे पाहायचं असेल तर का लोकांची या डोळ्या मानू द्यावा पाहावया आपुले निके. आपलं जे निके म्हणजे चांगलं जे स्वरूप आहे ते कसं दिसत आहे. आपुले निके आपलं जे चांगलं स्वरूप आहे त्या रूपाला मी कसा दिसतोय हे पाहण्याकरता प्रत्यक्ष डोळ्यासमोरच जर आरसा असेल तर पुन्हा लोकांना काय म्हणण्याची गरज आहे, कसा दिसतो रे मी, छान आहे ना. का लोकांच्या डोळ्या मानू देवा, मग लोकांच्या डोळ्याला कशाला सन्मान द्यायचा आहे. तुझ्या डोळ्याने बघ ना मी कसा दिसतोय. अरे दुसऱ्याच्या डोळ्याला एवढं ऑथेंटिसिटी देण्यापेक्षा तुझ्या समोर आरसा आहेत, मग कशाला लोकांना मानवायचं. तसा अर्जुना सगळ्या शास्त्रांचा आरसा मी आहे, चिद्रत नाही. असं असताना कोणाच्या तरी तोंडून तू ऐकावं आणि तुझ्यावरती उपकाराचा बोजा व्हावं मला नाही समजत. तू म्हटलं आहे ना शिष्य असते हम शाधिमाम त्वम प्रपन्नम, तर माझं कर्तव्य आहे तुला ते ज्ञान देणं. म्हणून दर्पण मांडली या लोकांच्या डोळ्या मानो देवा पाहावया आपले. तसं मगाशी भगवंताने म्हटलं की मी तुझ्या हातामधला आहे, मी चित्ररत्न तुझे असता हाती. हे भगवंताने जे विधान केलं त्या विधानाचा विस्तार करताय. भक्त
तर जैसेनी जेथ जाई, तेथ ते तेची होत जाय. तो मी तुझे झालो आहे खेळणे आज. भगवंत भक्तांच्या अंतःकरणातल्या आवडीचा भाग या ठिकाणी प्रकट करतो. जैसेनी जेथ भक्त जाय, माझा भक्त अंतःकरणामध्ये ज्याही भावनेने जेथे जाईल, कुठे जाईल, जैसेनी भक्त जेथ जाईल, ज्याही भावाने, ज्याही भूमिकेत, ज्याही इच्छेने माझा भक्त जिथे जाईल आणि तो म्हणेल की मला भगवंताचं असं स्वरूप पाहायचं आहे, ते ते तेची होत जाईल, तर तिथे मी त्याच पद्धतीने होत. संत श्री तुळशीदासजी महाराज एकदा वृंदावनला गेले. सगळ्या लोकांनी आग्रह केला की तुम्ही भगवान कृष्णांच्या दर्शनाला चला. नाही, मी रामप्रभूच्या दर्शनाच्या शिवाय दुसरं दर्शन मी घेतच नाही. अहो नका घेऊ म्हटले, बघायला तरी चला ना. तिथे गेले आणि सांगितलं की बघा कृष्ण. तेव्हा तुळशीदास म्हणाले, अरे तेव्हा बासरी कशाला धारण केली, मला धनुष्यासहित तुझं दर्शन घ्यायचं. तिथे त्यांना भगवान श्रीकृष्णांचं दर्शन धनुष्य बाणासहित झालं. म्हणजे भक्त जैशेने जेत जाई, भक्त ज्याही भावनेने जिथे जाईल आणि ते इच्छा केली, तेथ तेची त्या भावनेप्रमाणेच होत जाय, होत जातो. कोण? मी. आणि म्हणून तो मी असा असणारा अर्जुना बाबा, तो मी चिद्रत्न जे आहे, खेळणे आजी झालो आहे. हे तुझ्या हातातलं खेळणं आहे, तू म्हणशील तसा मी व्हायला तयार. मागे आपण एकदा बोललो होतो, काम्य कोणामध्ये असताना अर्जुनाला असं वाटलं, या ठिकाणी सुभद्र असते तर किती छान झालं असतं. म्हणून कोणत्याही चांगल्या ठिकाणी आपल्या बरोबर आपली प्रिय व्यक्ती असावी, असं प्रिय व्यक्तीला वाटत असत. इतकं सुंदर दृश्य आहे. सुभद्र असते तर छान. तेवढा दुखून म्हटलं, रे मला तहान लागली, जरा पाणी पिऊन. त्या तिकडे पाणी दिसते, जाऊन भगवंत काहीतरी झारी घेऊन पाणी पिण्याच्या निमित्ताने गेले आणि तेवढ्यामध्ये सुभद्रा ते पण चालत. सुभद्रा कशी आली हा प्रश्नच नाही. म्हणजे प्रश्न उद्भवला, अरे तुझी आठवण केली, तू कशी काय आलीस? हा म्हटले, मग तुझी आठवण केली मी असणारच ना. लगेच त्या रथावरती दोघे आरूढ झाली, त्या सृष्टीचं सौंदर्य पाहू लागले. तेवढ्यात आठवण झाली, अरे भगवान श्रीकृष्ण पाणी पिण्याकरता गेले, ते येतील आता तुझ्यावर. भगवंतानी पाहिलं की आता जायचं आहे. जाता जाता अर्जुनाने आपल्या हातातली अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली आणि झाली. ती मागे जाते ना पुढे, तो भगवंत त्या ठिकाणाहून आले. अरे अर्जुना, तुला पाणी प्यायचं का, बघ ना, पाणी घे. असं पाहताय तर भगवंताच्या बोटामध्ये तीच अंगठी जी भगवान जी अर्जुनाने द्रौपदीला दिली. म्हणजेच अर्जुनाच्या मनामध्ये त्या काम्य कोणामध्ये सुभद्रेची आठवण झाली, तर परमात्मा त्याच्याकरता सुभद्राही झाला आणि पाणी आणण्याकरता भगवंत.
भक्त जैसेने जेथ जाईल, भक्त ज्याही भावनेने जिथे जाईल, अपेक्षा करील तेथ तेची होत जाईल, तिथे मी तसा होत जातो. आणि तुझा तर मी आता हाताचं खेळणं झालेलं आहे. मग तुला ह्या कर्माच्या बद्दलची काही शंका असेल तर मी आहे ना तुझ्या पुढे आता. ऐसे ही प्रतीचे, ऐसे हे प्रीतीचे नि वेगे, देव बोलतसे नेघे, तव आनंदा माझे अंग विरतसे इरू. इतका मोठा भगवंताने अर्जुनाला पुरस्कार दिला. अरे तुझ्या हाताचं मी खेळणं आहे असा भगवंत बोलतो आहे. आणि तो म्हणतोय ऐसे हे प्रीतीचे निवे. असं भगवान अतिशय प्रेमाच्या आवेगाने बोलतोय. आणि बोलता बोलता आपण इतक्या प्रेमाने बोलत आहे असं देवाला स्वतःची आठवणच राहिली नाही. देव बोलतसे से नेघे, देव बोलता से नेघे, देव बोलताना त्यांना त्याची आठवणच राहिली नाही की एवढं भाव विभोर होऊन स्वतःला पूर्णपणे अर्जुनाच्या हातातलं खेळणं म्हणून समर्पावं. असं भगवंत बोलता बोलता भगवंताला स्वतःची आठवण आली पाहिजे. आणि मी तुझ्या हाताचं खेळणं आहे असा शब्द प्रयोग केल्यानंतर, शब्द एक प्रकारची केमिस्ट्री आहे. कोणत्या व्यक्तीला त्या शब्दाचा परिणाम कसा घडवायचा असं चांगल्या भक्तांना माहिती असतं. म्हणून बरोबर जो परिणाम घडवायचा ते घडवतातच. एवढा मोठा भगवान, तुझ्या हाताचं मी खेळणं आहे अर्जुना बोल, तुला मी सगळं सांगायला तयार आहे. या शब्दाचा परिणाम एवढा मोठा झाला, तो आनंद जसा देवाला झाला तसा अर्जुनाला त्याच्या पटीने कैक पटीने आनंद झाला. तर आनंदा माझी अंग वेरू विरत असे. त्या आनंदामध्ये निमग्न अर्जुन एवढा झाला की तो स्वतःच देहभान पूर्णपणे विसरून गेला. त्याला अस्तित्वाची जाणीव राहील. असं म्हणूया आपल्या मॉडर्न लँग्वेज मध्ये, अर्जुन मेल्ट्स हिमसेल्फ इन द ओशन ऑफ लॉर्ड कृष्ण. भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमसागरामध्ये अर्जुन देहभानासहित पूर्ण विरून गेले. ऐसे की प्रीतीचे निवेगे देव बोलतसे नेघे, तो आनंदा माझी हे विरतसे इरू. अर्जुन त्यामध्ये विरून, इतकं भावमय हे विश्व ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ह्या अलौकिक शब्दांच्या द्वारे हा संवाद घडविला. तर म्हणजे तो हा अव्याहतपणे घ्यायला पाहिजे, पण वेळ आपली, त्यामुळे तो विचार आपण संवादाचा पुढे चालू ठेवूया. पुरत थांबू. ओम नमः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय